नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 27. श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की तो प्रश्न असा: महाराज, आम्ही तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न विचारतो आणि आपण त्याची उत्तरे देता तेव्हा अस्तित्वाच्या दृष्टीने नेमके काय होते? अस्तित्वाच्या दृष्टीने नेमके काय होते? यावर श्री महाराज म्हणाले, प्रश्न आणि उत्तर दोन्ही एकाच पडद्यावर उमटत आहेत. ओठ हालतात आणि ज्या भाषेचे संस्कार आहे तीच भाषा त्या ओठातून बोलल्या जाते. त्या अनुषंगानेच देह हात वारे पण करतो, पण थोड्याच वेळात पडदा स्वच्छ आणि रिकामा होतो. यावर प्रश्न असा आला, पडदा स्वच्छ व रिकामा होतो याचा नेमका अर्थ काय? पडदा स्वच्छ व रिकामा होतो याचा नेमका अर्थ काय? यावर श्री महाराज म्हणाले, म्हणजे आता त्या क्षणी हे मी आहे, हे मी नाही असे म्हणण्यासारखे तेथे काहीही राहत नाही. मला कोणत्याही गोष्टीची सहज तद्रूप होणे हे अशक्य वाटते. तद्रूप न होण्याची भावना माझ्यामध्ये इतकी जोरदार असते की एखादी वस्तू किंवा विचार प्रगट होताच किंवा प्रगटताच मी हे नाही अशी जाणीव तात्काळ येते आणि ती दृढ होते. यावर प्रश्न, म्हणजे आपला सारा वेळ मी हे नाही, मी ते नाही असे वारंवार घोळवण्यातच जातो की काय? महाराज म्हणाले, नाही, तसे मुळीच नाही. मी केवळ आत्ता या क्षणी फक्त केवळ तुमच्यासाठीच या सर्व गोष्टींना शब्दरूप देत आहे. केवळ तुमच्यासाठीच मी यांना शब्दरूप देत आहे. माझे गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या गुरुवचनावर मी पूर्ण विश्वास ठेवला व काय जाणायचे ते एकदाच जाणून घेतले. त्यांनी काही मला लांब लचक असा उपदेश केला नाही. फक्त मी आहे किंवा आपल्या केवळ असणेपणाकडेच किंवा असणेपणावरच लक्ष सतत ठेवण्यास सांगितले आणि मी नेमके तितकेच केले. मी दृश्य नाही किंवा दृश्य जाणणारा पण नाही, म्हणजे द्रष्टा पण नाही, तर हे केवळ माझ्या असणेपणाच मुळे आहे. या अगोदरचा मी आहे म्हणूनच हे शक्य आहे. याच्या मुळाशी अर्थात मीच आहे, म्हणजे असणेपणाच आहे. पण आता या सर्वांचे वारंवार स्मरण करून देण्याची मला अजिबात गरज नाही. त्यामुळे मी काही वारंवार तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काहीही घोळवत बसत नाही. एकदा 2+2 म्हणजे 4 हे स्वतःला पूर्णपणे कळले. कुणी सांगितले म्हणून नाही कळले, म्हणजे स्वतःला कळले नाही, पण कुणी सांगितले की 4 तेच लक्षात ठेवले आणि पुढे ते पोपटपंची सारखे उत्तर दिले, तर त्याला काही अर्थ नाही. उत्तर बरोबर आहे, पण तुमच्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही. तर असे 2+2 म्हणजे 4 हे स्वतःला मनापासून कळले की ते कधीही पुसल्या जात नाही, वारंवार घोळण्याची गरज नाही आणि त्याविषयी काही संशय पण राहत नाही. असो, तात्पर्य
आता मला वारंवार स्मरण करण्याची काही एक गरज उरली नाही. केवळ तुमच्याकरता या सगळ्यांना मी शब्द रूप देत आहे. एरवी मी निवांत असतो, शांत दक्ष असतो. तेथे मी नसतो तर केवळ शांतता इतकेच काय ते असते. प्रश्न: आपण दृश्य नाही किंवा आपण द्रष्टाही नाही असे आपण म्हणता, पण याचा नेमका अर्थ काय? या क्षणी मी आपल्याला पाहतो, तुम्ही पण मला पाहता, म्हणजे आपण एकमेकाचे दृश्य आणि एकमेकांचे द्रष्टा असे नाही का होत? महाराज यावर म्हणाले, हे पहा, मी माझ्या अंगठ्यानी तर्जनीला स्पर्श करीत आहे. हे पहा, मी माझ्या अंगठ्यांनी तर्जनीला स्पर्श करीत आहे, म्हणजे दोन्ही भाग एकमेकांना स्पर्श करतात. तर्जनीने अंगठ्याला स्पर्श केला तरी दोन्ही भागच एकमेकांना स्पर्श करतात. पण जेव्हा माझे पूर्ण व प्रथम लक्ष हे अंगठ्यावर असते व तो मी तर्जनीला स्पर्श करतो, तेव्हा अंगठा हा जाणणारा असतो आणि तर्जनी ही जाणली जाणारी असते आणि तर्जनी ही जाणली जाणारी असते. पण माझे पूर्ण लक्ष जर प्रथम फक्त तर्जनीवर जर ठेवले, म्हणजे लक्ष केंद्र बदलताच दृश्य बनतो अंगठा आणि तर्जनी बनते द्रष्टा. तात्पर्य: लक्ष केंद्र बदलताच दृश्याचा द्रष्टा होतो आणि दृश्याचे रूपांतर द्रष्ट्यात होते. म्हणजे लक्ष केंद्र बदलताच परस्परांचे नाते पण बदलते. म्हणून एकदा वाटते की मी काहीच नाही, एकदा वाटते की मी काहीच नाही. या अशा दोन्ही अवस्थेतून, म्हणजे एकदा वाटते की मी काहीच नाही आणि एकदा वाटते की मी सर्व आहे, अशा दोन्ही अवस्थेतून मी सतत वाहत असतो. म्हणजे याचा अर्थ असा की मी एकतर दोन्ही नाही किंवा दोन्ही आहे किंवा मी एकही नाही किंवा एकच आहे. प्रश्न: आपण आपल्याविषयी एवढी अलौकिक विधाने कशी काय करू शकता बुवा? आपण नेहमी म्हणता की मी पलीकडे आहे, मी पलीकडे आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा नेमका अर्थ काय? महाराज म्हणाले, तुम्ही विचारलेला प्रश्न मी ऐकताच त्यासोबत उत्तर पण तयारच असते. किंबहुना प्रश्न ऐकता ऐकताच उत्तर पण लगेच दिसते व मी त्यावरच नजर ठेवून असतो. कारण मला आता कुठल्याच गोष्टीविषयी काहीही संशय उरला नाही व मला विचार करून शब्दाची जुळवाजुळव पण करावी लागत नाही. फक्त शब्द उच्चारणाला जो काय वेळ लागतो, जो की अपरिहार्य आहे, तितकाच लागतो. त्यामुळे मला परत कधीच विचार करावा लागत नाही उत्तरासाठी. कारण मला माझ्या सांगण्यात काहीही विरोध वाटत नाही, काही त्याविषयी संशय वाटत नाही. मला स्पष्टपणे कळते की मी योग्य तेच सांगत आहे. फक्त अट एकच आहे, फक्त तुम्ही माझ्यावर म्हणजे माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून ते स्वतः तपासून त्याची अनुभूती घेतली पाहिजे. मग तिथे विश्वासाचे काम संपते. आता ती शिडी सोडा. मी जे काही सांगत आहे ते मनापासून व गंभीरपणे सांगत आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितले की मी माझ्या गुरूंनी मला माझे सत्य स्वरूप दाखवले व त्याप्रमाणे जगाचे पण सत्य स्वरूप दाखविले. त्यामुळे मला इच्छा, भीती यांचे खरे स्वरूप करण्यास फारच मदत झाली. मी हे काही मुद्दाम केले नाही. मला आपोआप कळले की मी विनासायास मोकळा आहे.
मला आपोआप कळले की मी विनासायास मोकळा आहे आणि ही माझी मोकळीक असणेपणावरच लक्ष देण्यामुळे म्हणजे सतस्वरूपावर नजर ठेवल्यामुळे टिकून आहे आणि मिळाली आहे. ती पण विनासायास. प्रश्न: योगशक्ती किंवा सिद्धी याबाबत आपले काय मत आहे? महाराज म्हणाले, असे जे योग शक्तीचे प्रदर्शन करतात, असे जे सिद्धींचे प्रसिद्ध प्रदर्शन करतात, ते एका तऱ्हेने बद्धच झाले आहेत असे समजावे. प्रश्न: पण जग सुखाने व आनंदाने राहण्याजोगी जागा आता मला दिसत नाही. जगात एवढे दुःख का आहे? महाराज म्हणाले, शारीरिक वेदनेद्वारे देह धोकात शारीरिक वेदनेद्वारे देह धोक्यात आहे याची सूचना देतात. म्हणजे शारीरिक वेदना ह्या देह धोक्यात आहे याची अगोदरच सूचना देतात, खतरे की घंटी वाजवतात. म्हणून त्या सूचनेकडे लक्ष देणे हे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मानसिक वेदना दुःख अगोदर सूचना देतात की हे बघा, आता ताणतणाव वाढत राहणार आहेत. आपल्या सवयी, स्मृतीच्या जंजाळ इत्यादी सर्व तपासून पहा. इच्छा व भीती तुम्हाला नीट समजावूनच घ्याव्या लागतील. इथे गंमत अशी आहे की देहाला, शरीराला वेदना, दुःख होणे आवश्यक आहे. कारण वेदनेचा इशारा मानला तर देह धोक्यात येत नाही. पण मानसिक दुःख भोगण्याची सक्ती आपल्यावर तशी कुणीच करत नाही. आपणच कुठेतरी आसक्त असतो, कशाचा तरी विरोध करतो. त्यामुळे मानसिक दुःख निर्माण होते. यामुळे एकच गोष्ट सिद्ध होते की जीवन प्रवाहाबरोबर सहजपणे, निवांतपणे जाण्याची तुमची इच्छाच नाही. म्हणून निरोगी माणूस वेदनामुक्त जीवन जगतो व संत मंडळी पण त्यांचे जीवन दुःखरहिततेने जगत असतात. संत जीवन दुःखमुक्त असते. प्रश्न: पण संतांनी तर सर्वात जास्त दुःख भोगले आहे, त्यांच्यापेक्षा जास्त दुःख तर कुणीच भोगले नाही असे म्हणतात. यावर महाराज म्हणाले, त्या संत लोकांनी तुम्हाला येऊन तुमच्या कानात तसे सांगितले आहे का, की तुम्हीच त्यांचे जीवनचरित्र वगैरे वाचून ते तुम्ही ठरवले आहे? निसर्गदत्त महाराजांची अशी रोखठोक म्हणणे असते. ते म्हणतात की अहो, खरे संत जीवनाचे मर्म चालू क्षणाच्या संपूर्ण स्वीकृतीलाच देतात आणि काहीही घडणाऱ्या गोष्टीबद्दलच्या सुसंवादातच ते असते. गोष्टी जशा आहेत किंवा जशा घडत आहेत त्यापेक्षा वेगळ्या हव्यात किंवा वेगळ्या घडाव्यात अशी त्यांची मूळच इच्छा नसते. ते जाणतात की त्या अटळ आहेत, अपरिहार्य आहेत. त्यांना विरोध करणे म्हणजे वादळात मच्छराने वादळाच्या विरुद्ध उडण्याचा प्रयत्न करण्यासारखे निरर्थक आहे. संत सज्जनांना कुणी त्रास, दुःख देऊ शकत नाही, कारण ते शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर नसतात. ते सदैव निवांत आणि संतोषी असतात. ते कशाचाच विरोध कधीच करत नाहीत. प्रश्न: तुम्ही कल्पना करा की तुम्ही मृत्यूशय्येवर आहात. आणि काही वेळातच मरणार सुद्धा आहात. यावेळी तुम्हाला दुःख, क्षोभ, खेद, राहिलेल्या इच्छा या बाबतीत काही वाटणार नाही का? यावर महाराज म्हणाले, मुळात आज, आत्ता, या क्षणी, या ठिकाणी, या वर्तमान काळात तशी कल्पना मी का करू? किंवा तशी कल्पना करण्यात काही अर्थ आहे का? अर्थात नाही. दुसरे असे की देह देहाच्या निसर्ग नियमानुसार वर्तत असतात. सगळ्यांच्या देहासोबत हा माझा पण एक देह आहे.
देहाच्या गर्दीतला हा पण एक देह आहे असे मला वाटते व त्याला माझा म्हणताच सर्व उपद्रव सुरू होतात हे पण मला माहीत आहे. जेव्हा मी माझा देह म्हणतो ती केवळ एक भाषिक सोय आहे, ती एक भाषिक व्याकरण आहे. वास्तविक माझा देह याचा अर्थ माझा वगैरे असा नसून अनेक देहाच्या गर्दीतला एक देह आहे. मला तो माझा वाटणे, इतरांचा देह माझा न वाटणे हे सर्व केवळ आणि केवळ विचार आहेत. विचार आहेत तोपर्यंतच हा माझा देह, हा तुझा देह असा भ्रम कायम राहतो. विचार आहेत तोपर्यंतच हा माझा देह, हा तुझा देह असा भ्रम कायम राहतो. म्हणून तुम्हाला वाटते तसेच मला वाटते किंवा वाटायला पाहिजे असा तुमचा व्यर्थ आग्रह किंवा निष्कर्ष मला मान्य नाही, मला तो बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या कल्पनेने माझी घडवलेली प्रतिमा ही जुनाट गोष्ट आहे, तो भूतकाळ आहे, शिवाय एकदम ते चुकीची आहे. तुमची तुमच्या ठिकाणची तुमची स्वतःची प्रतिमा पण जुनाट आहे, भूतकाळ आहे, चुकीची आहे. पण तो तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सारखाच माझा पण काही प्रश्न असेल असे गृहीत धरून किंवा समजून मला तो मी कसा सोडवेल ही जिज्ञासा तुमची पूर्णपणे चुकीची आहे. कारण मी कोणताच प्रश्न निर्माण करत नाही. त्यामुळे अर्थात तो सोडून वगैरे घ्यायचा, त्याचा शेवट होण्याचा हा असा काही प्रश्नच नाही. नमस्कार.